आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते आणि दुधाची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. आई ही आपल्या मुलांना कधीच एकटं सोडत नाही. आईच्या कुशीत कितीही संकट आली तरी आपल्याला सुरक्षित वाटते, कारण ती आपल्यासोबत आहे. मायेची ऊब, विश्वास व सुरक्षिततेची भावना आपल्यात निर्माण होते. जगात आईची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आई आपल्यावर ओरडली, रागावली की आपण तिच्याशी बोलत नाही. करतो ना आपण असं? करतो ना? आई रागावली की काय करतो? ओरडली की आपण तिच्याशी बोलत नाही आणि रागावून बसतो. मग असाच राग एका मुलाला आपल्या आईवर येतो आणि तो घर सोडून जायला निघतो. पण गेल्यावर त्याची आपली आई त्याला आठवते, तिची काळजी वाटते. मग ती एकटीच घरी आहे, ती घाबरून जाईल, तिला भीती वाटेल. मग ती रडत असेल का? तिला आपली आठवण येत असेल का? ही काळजी, त्याला पडलेले प्रश्न काय काय आहेत तर आपण प्रत्यक्ष अनुभवूया. एकटी एकटी घाबरलीस ना. सादर करते आहेत मोठा शिशू. जरा एक मिनिट. देवांश नित्ते, विद्यार्थी देवांश नित्ते पुढे यायचे आणि कार्यक्रमातील विद्यार्थ्यांनी पालकांजवळ बसून राहायचं नाहीये, पुढे यायचंय. शिक्षकांना यामुळे अडचणी येत आहेत. सादर करते विद्यार्थी आहेत मोठा शिशू. धन्वी पाटील, वेदिका पठारे, सान्वी म्हात्रे, जिया शेला, प्रियांशी दळवी, देवांशा हुकमाळी, देवांशी नित्ते, जियांश कासकर, सारांश पाटील, जियान लाखात, भाविक मडवी, जितेश निसाळ. विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचंय खाली. सुरू करायचं. माझी आई तशी नाही.
छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसरात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई तू नदी मायेची लाडकी तुम्हाला तूच आई हवी जन्मोजन्मी मला झोपी गेले झोप येईन बघ गाना तू अंगाई आठवतो मनी साठवतो दिसे आसरात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खरंच सौ कृती देशमुख मॅडम या त्यांच्याच नाही तर आमच्या सुद्धा आईच आहेत हं.